थोरियम भारताची ऊर्जेची खाण, 500 वर्षांची वीज साठलेली ती जादुई वाळू. वंदे मातरम. नमस्कार, मी संजय झेंडे आणि आपण पाहत आहात ॲक्वेरियस इन्साइट्स यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण नेहमी ऐकतो की भारत महासत्ता होणार, पण महासत्ता होण्यासाठी लागणारी सर्वात मोठी ताकद कोणती आहे माहिती? ती आहे ऊर्जा, एनर्जी. आज आपण पेट्रोल, डिझेल आणि अगदी अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या युरेनियमसाठी सुद्धा दुसऱ्या देशांकडे हात पसरतो. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या देशाच्या समुद्र किनाऱ्यावर केरळपासून ते ओडिसापर्यंत वाळूत एक असा खनिज विखुरलेला आहे. तो भारताच्या पुढील 500 वर्षांसाठी ऊर्जेच्या बाबतीत राजा बनवू शकतो. या खनिजाचं नाव आहे थोरियम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की हे थोरियम नेमकं काय आहे, भारताची यात जगात काय स्थिती आहे आणि आपण ऊर्जेत आत्मनिर्भर कधी होणार. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपल्या देशाचं भविष्य दडलेलं आहे. थोरियम म्हणजे काय? थोरियम हे एक नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य आहे. दिसायला ते चांदीसारखं पांढरं पण महत्वाचं म्हणजे हे युरेनियमपेक्षा जगात 3 ते 4 पटीने जास्त उपलब्ध आहे. भारतात हे प्रामुख्याने मोनाझाईट नावाच्या वाळूमध्ये आढळतं. थोरियमचे 2 मोठे फायदे आहेत. यातून खूप कमी अणुकचरा निर्माण होतो. दुसरा, याच्या रिॲक्टरमध्ये अपघात होण्याची शक्यता युरेनियमच्या तुलनेत खूपच कमी असते. म्हणजे हे इंधन स्वच्छ आणि सुरक्षित आहे. मित्रांनो, जागतिक स्थिती आणि भारताचे महत्त्व या अँगलने काय आहेत, तो काय सिनेरिओ आहे ग्लोबल लेवलला, तो आपण बघू. त्याच्यावर एक दृष्टिक्षेप टाकू. आज जगभरात अणुऊर्जेसाठी युरेनियमचा वापर होतो, पण युरेनियमचे साठे मोजक्याच देशांकडे आहेत. भारताकडे युरेनियम खूप कमी आहे, म्हणून आपल्याला ते आयात करावं लागतं आणि त्यावर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होतात. पण थोरियमच्या बाबतीत चित्र उलट आहे. जगातील एकूण थोरियमच्या साठ्यांपैकी, बरं का, जगातील एकूण थोरियमच्या साठ्यापैकी 25% साठा एकट्या भारतात आहे. अमेरिका आणि चीन सुद्धा आता थोरियमवर संशोधन करतायत, पण भारताने यात खूपच आधीपासून आघाडी घेतलेली आहे. भारताच्या अणुऊर्जेचे जनक डॉक्टर जहांगीर होमी भाभा यांनी 1950च्या दशकातच ओळखलं होतं की भारताचं भविष्य थोरियम मध्ये आहे. त्यांनी एक त्रिस्तरीय कार्यक्रम त्यावेळेस आखला होता. तो थोडक्यात सांगतो. त्याच्यातला पहिला टप्पा असा आहे, नैसर्गिक युरेनियम वापरून वीज बनवणं. यातून आपल्याला प्लुटोनियम मिळतं. दुसरा टप्पा, यात पहिल्या टप्प्यातील जे प्लुटोनियम मिळालेलं असतं ते वापरून थोरियमचं रूपांतर युरेनियम 233 मध्ये केलं जातं. नुकतंच 6 एप्रिल आत्ताच 26 मध्ये कल्पकम येथे या टप्प्यात मोठं यश मिळवलं आहे. तिसरा, हा फायनल गोल आहे. यात आपण फक्त थोरियम वापरून प्रचंड वीज निर्मिती करू शकतो. जेव्हा हा टप्पा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा भारताला परदेशातून 1 ग्रॅम इंधन आणावं लागणार नाही. सध्या भारत सरकार अणुऊर्जेबाबत खूप आक्रमक आहे. 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आज आपण युरेनियम आयातीवर दरवर्षी हजारो कोटी खर्च करत असतो. 2025-26च्या अर्थसंकल्पातही यासाठी मोठी तरतूद देखील करण्यात आलेली आहे. पण जर आपण थोरियम तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित केलं तर हा सगळा पैसा वाचेल आणि आपण तो इतर विकास कामांसाठी वापरू शकू. भारत सरकारने शांती ऍक्ट सारखा, म्हणजे सस्टेनेबल हेल्थ अँड ॲग्रिकल्चर थ्रू नायट्रोजन ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह, हा कायदा आणून आता खाजगी क्षेत्राला यात संधी दिलेली आहे.
मित्रांनो, आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण आत्मनिर्भर कधी होणार? एप्रिल 2026 रोजी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली, जी थेट थोरियमच्या वापराशी संबंधित आहे. चेन्नईपासून साधारण 80 किलोमीटर अंतरावर कलपक्कम केंद्र आहे. तेथील 500 मेगावॅट क्षमतेच्या प्रोटोटाइप फास्टर ब्रीडर रिॲक्टरने 6 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:25 क्रिटिकॅलिटी प्राप्त केली आहे. म्हणजेच या अणुभट्टीत आता नियंत्रित स्वरूपात अणुविखंडन साखळी सुरू झाली आहे. 6 एप्रिलची ही घटना भविष्यात भारताच्या अफाट थोरियम साठ्याचा वापर करून वीज निर्मिती करण्याच्या दिशेने टाकलेलं सर्वात मोठं पाऊल आहे. मित्रांनो, तिसरा टप्पा व्यावसायिकरित्या सुरू व्हायला कदाचित 2040 किंवा 2050 उजाडेल, पण एकदा का हे चक्र सुरू झालं तर भारताकडे असलेला थोरियमचा साठा आपल्याला पुढील 400 ते 500 वर्ष अखंड वीज देऊ शकतो. विचार करा, ज्या देशाला ऊर्जेसाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाही, तो देश किती वेगाने प्रगती करेल. ज्याप्रमाणे आपण जलसाक्षरतेसाठी प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अणु साक्षर होणेही गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटतं भारत 2047 पर्यंत ऊर्जेच्या बाबतीत जगाचं नेतृत्व करेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर ॲक्वेरियस इनसाईट हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका संशोधनात्मक विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत पाहत रहा ॲक्वेरियस इनसाईट्स चॅनल. जय हिंद.